पिंपरी चिंचवड पोलीस दलात 462 जागांसाठी पोलीस भरती जी आहे ती आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतो की मैदानी चाचणी जी आहे ती आता प्रत्येक उमेदवाराकडून या ठिकाणी ऑन कॅमेरा जे आहे ते या ठिकाणी घेण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। 15,000 पेक्षा अधिक अर्ज जे आहेत ते उमेदवारांकडून आल्याची माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सारंग आव्हाड सर, काय सांगाल, कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे? इथे भरती प्रक्रिया आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। साधारणपणे एका दिवशी 1000 लोक बोलवलेले आहेत आम्ही, मुलं कॅन्डिडेट्स। त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही इथे केलेली आपण बघू शकताय की एकाच ग्राउंडवरती महापालिकेने आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। इथे आमचे 3 DCPs, साधारणपणे 8 ते 10 PIs, साधारणपणे 5 ते 6 ACPs आणि 350 ते 400 स्टाफ अंमलदार वगैरे उपलब्ध आहे। कशी गैरप्रकार रोखण्यासाठी काय काय खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आली? कॅमेरा असेल, CCTV असेल किंवा अन्य कशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली? कॅमेरा आहेत, CCTV आहेत, गोपनीय यंत्रणा आहे, सिव्हिल पोलीस आमचे क्राईम ब्रांचचे सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आहेत, अँटी करप्शन ब्युरोचे लोक आहेत, SIDचे लोक आहेत, त्याचबरोबर आमचं सायबर टीम आहे ती सुद्धा कार्यरत आहे। नक्कीच आपण पाहिलं की 462 जागांसाठी 14,000 पेक्षा अधिक अर्ज जे आहेत ते या ठिकाणी पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी केलेलं आहे। त्यासाठी मैदानी चाचणी जी आहे ती आता आजपासून सुरू झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।